नागपुर में कांग्रेस ने छात्रों के आंदोलन के दौरान हुई पुलिस कार्रवाई को लेकर केंद्र सरकार पर तीखा हमला बोला है। कांग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे ने आरोप लगाया कि छात्रों के शांतिपूर्ण आंदोलन को लाठीचार्ज और पैलेट गन के इस्तेमाल से दबाने की कोशिश की गई है। उन्होंने इस कार्रवाई के आदेश किसके निर्देश पर दिए गए, इसकी निष्पक्ष जांच की मांग भी की है। साथ ही कहा कि इस मुद्दे पर लोकसभा में विपक्ष के नेता राहुल गांधी ने भी सरकार को पत्र लिख के जिम्मेदारी तय करने और दोषियों के खिलाफ कार्रवाई की मांग की है। विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये काही प्रश्न हे प्रकर्षाने उपस्थित झालेले आहे आणि त्या संदर्भात देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना राहुल गांधींनी पत्र लिहिलेलं आहे की ज्या पद्धतीनं पेलेट गन्स चालवल्या, इलेक्ट्रिक शॉटगन चालवले, त्याच्यानंतर काडीला खिळे लावून चालवलं आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर अमानुष अत्याचार झाला, त्याचा ऑर्डर कोणी दिला? तो कोणाचा आदेश होता? आणि तो जर अमित शहाचा आदेश होता तर मग कुठल्या अधिकाऱ्याचा, कुठल्या राज्यमंत्र्याचा होता का? ते समोर आलं पाहिजे, त्याच्यावर कठोर मधली कठोर कारवाई झाली पाहिजे। काही लोक सिव्हिल ड्रेसमध्ये होते, बॅचेस नव्हत्या पोलिसांच्या याच्यावर। सिव्हिल ड्रेसमध्ये जे होते ते पोलीस होते का? आणि पोलीस जर नव्हते तर त्यांना कोणी ऑथराइज केलं? हा महत्त्वाचा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे, कारण इथे लोकशाहीच अडचणीत आलेली आहे। लोकशाहीमध्ये विरोध करणं, आपल्या मागण्या शांततेच्या मार्गाने मांडणं, याचा अधिकार विद्यार्थ्यांकडून हिरावून घेतला होता। ज्यांची मागणी फक्त शिक्षण व्यवस्थेत सुधार आणि पेपर लीक या गोष्टी थांबवणे आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, या एका संविधानिक मार्गानं आंदोलनाला ज्या चिरडण्याचा प्रयत्न झाला त्याच्यावर ऍक्शन झाली पाहिजे। आणि जर हे अमित शहानी स्वतः आदेश दिले असतील तर मोदींनी त्यांच्यावर कारवाई करावी। तसेही विद्यार्थी जे आहेत ते मागणी करतात आहे की अमित शाह आणि मोदी यांनी दोघांनीही राजीनामा दिला पाहिजे। इतकी चीड जर विद्यार्थ्यांमध्ये आणि देशाच्या जनमानसामध्ये निर्माण झाली असेल तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे आल्या पाहिजे, याच्यावर एन्क्वायरी झाली पाहिजे, ऍक्शन झाली पाहिजे। ही मागणी आहे, नाहीतर मग पुन्हा एकदा आंदोलनासमोर या सरकारला जावं लागेल।